अनेक ठिकाणी पावसानं सर्वांची दाणादाण उडालेली आहे। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या बघूया। महाडमध्ये एनडीआरएफच्या 32 जवानांचं पथक दाखल। संभाव्य पूर आणि नैसर्गिक आपत्तींच्या पार्श्वभूमीवरती प्रशासन सज्ज। महाड पोलादपूरसह पूरप्रवण आणि दरडग्रस्त गावांवरती एनडीआरएफचं लक्ष। नागरिकांमध्ये सुरक्षिततेसंदर्भात जनजागृती मोहीम देखील सुरू। रायगडमधील आंबेनळी घाटामध्ये दरड कोसळली आवश्यक असल्यास आंबेनळी घाटाच्या वापराचे प्रशासनाचं आवाहन। घाट रस्ता बंदीची अधिसूचना जारी होण्याचीही शक्यता। चिपळूणच्या कुंभारली घाटात रस्ता खचला, वाहतुकीला मोठा धोका। मुसळधार पावसामुळे वाहन चालकांची अत्यंत सावधानगिरीने प्रवास करण्याचं आवाहन। रत्नागिरीजवळ मुंबई गोवा हायवेवरती निवळी घाटामध्ये दरड कोसळली। निवळी घाटामध्ये संरक्षक भिंतीच्या बाजूची दरड कोसळली। मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवरती दगड आल्यानं वाहतुकीला मोठा धोका। पावसामुळे मुंबई गोवा महामार्गाची दयनीय अवस्था। कोलेटीजवळ महामार्गावरती खड्ड्यांचं साम्राज्य। वाहन चालकांची दमछाक। जागोजागी निर्माण झालेल्या खड्ड्यांमुळे वाहन चालकांचे मोठे हाल। रायगडमधील पेणच्या चिंचपाडा परिसरामध्ये रस्त्यावर पाणीच पाणी। पाण्यातून नागरिकांना वाट काढण्याची वेळ। पाऊस आणखी जोरदार झाल्यास पाणी वाढण्याचीही दाट शक्यता। पालघर शहरातील एका चाळीची भिंत कोसळून महिलेचा दुर्दैवी मृत्यू। पालघर शहरातील आगरीपाडा परिसरातील घटना। राबिया सय्यद या 47 वर्षीय महिलेचा भिंतीच्या ढिगाऱ्याखाली दबल्यानंतर उपचारावेळेस दुर्दैवी मृत्यू। पालघर जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कायम असून नदीपात्रातील पाण्याची पातळी वाढली आहे। सूर्या नदीमध्ये मासेमारीसाठी नदीमध्ये उतरलेला शेतकरी पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला। आता बघूयात राज्यभरात नेमका कुठे कुठे मुसळधार पाऊस पडतोय त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। कोल्हापुरात दमदार पावसामुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढली। मंदिर पाण्याखाली गेलं। 4 दिवसांपासून कोल्हापूरच्या धरण क्षेत्रामध्ये दमदार पाऊस, तर पंचगंगा नदीची पाणी पातळी 12 फूट 5 इंचांवर पोहोचली आहे। जळगावच्या हतनूर धरणाचे 4 दरवाजे 5 मिलीमीटरने उघडण्यात आले। धरणातून 5368 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग। पावसामुळे पूर्णा आणि तापी नदीच्या पाणी पातळीत देखील वाढ। धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाण्याची आवक वाढली। रत्नागिरीला आजपासून पावसाचा 3 दिवस ऑरेंज अलर्ट। सततच्या पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ। रत्नागिरीतील काजळी नदी वाहतीये दुथडी भरून। किनारपट्टी भागात वेगवान वाऱ्यासह मुसळधार पाऊस। रायगडमध्ये पावसाची संततधार। अंबा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ। रायगड जिल्ह्याला अतिमुसळधार पावसाचा इशारा। जिल्हा प्रशासनाकडून 7 तालुक्यातील शाळांना आज सुट्टी जाहीर। विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा। विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये म्हणजेच नागपूर, गोंदिया, भंडारा, यवतमाळ, बुलढाणा, अमरावती आणि अकोला जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचा इशारा। बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानं येलो अलर्ट जारी। बुलढाणा जिल्ह्यातील काही भागात पुन्हा मुसळधार पाऊस। मेहकरच्या वाघदेव नदी, मोताळ्यातील नळगंगा नदी दुथडी भरून वाहू लागल्या। रायपूर बाजारपेठेत पाणी शिरल्यानं भाजीपाला विक्रेत्यांचं मोठं नुकसान। काही भागात मात्र पावसाची अद्यापही प्रतीक्षा कायम आहे। जळगावच्या अमळनेर तालुक्यामध्ये जोरदार पाऊस। हसले गावात मुसळधार पावसामुळे शेतांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलं। पाण्यामुळे कपाशीची पिकं पाण्याखाली गेली। शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे।